हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत उन्हाळा स्पेशल टेस्टी आणि हेल्दी असा चिक्कूचा मिल्कशेक. तर हा मिल्कशेक कसा बनवायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. सुरुवातीला इथं मी 2 चिकू घेतलेले आहेत. चिकू जे आहेत ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. इथं मी मीडियम आकाराचे 2 चिकू घेतलेले आहेत आणि त्यापासून आपल्याला 1 ग्लास होईल इतका मिल्कशेक जो आहे तो तयार करायचा आहे. तर हे जे धुतलेले चिकू आहेत ते आपण सुरुवातीला कट करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यातल्या बिया ज्या आहेत त्या काढून टाकायच्या आहेत आणि त्याचबरोबर त्याची साल देखील आपल्याला काढून टाकायची आहे. मिल्कशेक बनवताना आपण जे चिक्कू वापरणार आहे ते खूप कच्चे देखील नसावेत, त्याचबरोबर खूप पिकलेले देखील नसावेत. खूप पिकलेले चिक्कू असतील तर त्याची जी चव येणार आहे ती थोडीशी वेगळी होती. त्यामुळं मीडियम असे असतील असे आपण चिक्कू जे आहेत ते सिलेक्ट करणार आहे. तर इथं चिक्कूच्या बिया आणि साली काढून झालेल्या आहेत. आता आपण मिल्कशेक बनवायला सुरुवात करूया. तर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे बिया आणि साली काढून घेतलेले चिक्कूचे जे पीस आहेत ते आपण त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. यानंतर मी 4 काजू घेतलेले आहेत. ते देखील आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचे आहेत. काजू ऍड केल्यानंतर 3 बदाम बी घेतलेले आहेत. ते देखील मी याच्यामध्ये ऍड करून घेतलेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये चिक्कू, काजू आणि बदाम बी ऍड केलेला आहे. त्यानंतर आपल्याला दूध घालायचं आहे. दूध घालताना आपल्याला जवळजवळ 1 कप होईल इतकं दूध घालायचं आहे. पण त्यातलं सुरुवातीला मी अर्धा कप इतकंच दूध घातलेलं आहे आणि हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. दूध घालून मी अशा प्रकारे हे मिक्सचर जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे. सुरुवातीलाच आपण जर खूप दूध घातलं तर दूध जे आहे ते वर उडतं आणि व्यवस्थित बारीक होत नाही. त्यासाठी मी सुरुवातीला कमी दूध घातलं होतं आणि त्यानंतर आपल्याला थोडं थोडं करून दूध जे आहे ते ऍड करायचं आहे. इथं माझं चिक्कू मिल्कशेक बनवण्याची जी होती ती ऑलरेडी मी प्लॅन केला नव्हता. त्यामुळं काजू आणि बदाम जे आहेत ते मी ॲज इट इज ड्राय वापरलेले आहेत. जर तुमचा ऑलरेडी प्लॅन असेल तर काजू आणि बदाम बी जे आहेत ते भिजत घालायचे. ज्यामुळं ते एकसारखे पूर्णपणे वाटले जातील. आणि जर तुम्ही थोडेसे दाताखाली आणायचे असतील तुम्हाला, तर पहिल्यांदा चिक्कू जे आहे ते बारीक करून घ्यायचं आणि त्यानंतर काजू आणि बदाम जे आहे ते ॲड करायचं. काजू आणि बदाम, दूध हे सगळं घालून झाल्यानंतर फायनली मी इथं 1.5 टेबलस्पून होईल इतकी साखर घातलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला थोडीशी वेलची पूड देखील ॲड करायची आहे. अर्धा टीस्पून होईल इतकी वेलची पूड आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊयात. साखर आणि वेलची पूड ॲड करून मी मिक्सरला ते एकदा व्यवस्थित फिरवून घेतलं. त्यानंतर मी त्याची कन्सिस्टन्सी चेक केली. कन्सिस्टन्सी चेक केली तर ते थोडंसं मला घट्ट वाटतंय. मिल्कशेक बनवताना आपल्याला तो खूप पातळही नाही, खूप घट्टही नाही. जेणेकरून तो आपल्याला रबडी टाईप चमच्याने खाता येईल अशा प्रकारे आपल्याला तो बनवायचा आहे. तो खूप मला घट्ट वाटला तर मी त्याच्यामध्ये आणखी थोडंसं दूध ॲड केलंय आणि परत एकदा मिक्सरला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर आता इथं आपण बघू शकतो त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती व्यवस्थित ऍडजस्ट झालेली आहे. आता हा चिकू मिल्कशेक जो आहे तो मी एका ग्लासमध्ये ओतून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याला थोडंसं सजावटीसाठी म्हणून बदाम बी जे आहेत ते मी बारीक कट करून घेतले होते आणि ते आपल्याला वरून सर्व करायचे आहेत. तयार झालेला चिकू मिल्कशेक हा आपल्याला स्ट्रॉन नाही पिता येणार आहे, तर आपल्याला तो काय करावा लागेल, चमच्यानं खावा लागेल. आणि खाताना हे जे आपण वरून स्प्रेड केलेले बदामाचे काप आहेत ते आपल्याला थोडेसे दाताखाली येतील, तर त्यावेळी त्याची मजा जी आहे ती आणखी वाढणार आहे. तर आता इथं बघा मी बदाम बी जे आहेत ते वरून सर्व करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपला चिक्कू शेक जो आहे तो तयार झालेला आहे. इथं दूध वापरताना मी कोल्ड असलेलं, थंड असलेलंच दूध जे आहे ते वापरलं होतं. जर तुम्ही सुरुवातीला तुमचं दूध जे आहे ते कोल्ड नसेल, तर चिकू शेक तयार करून घ्या. तो फ्रीजमध्ये ठेवा आणि त्यानंतर देखील तुम्ही काय करू शकता, तो सर्व्ह करू शकता. तर अशा प्रकारे आपला चिकू शेक जो आहे तो तयार झालेला आहे. तर ही होती आपली आजची उन्हाळा स्पेशल टेस्टी आणि हेल्दी चिक्कूचा मिल्कशेक बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.